हाफ तिबेटियन अँड हाफ नॉर्थ इंडियन म्हणजे उत्तर भारतीय. ठीक आहे. अर्धा तिबेटियन आणि अर्धा भारतीय ऑलमोस्ट हिमालयन पीपल इमर्जेस फ्रॉम द लडाख केव. तर लडाख केवचा अर्थ होते लडाख मधली एक नाही का आहे गुहा आहे, गुहा अशा पद्धतीने. ठीक आहे. निरीक्षण करा. या गुहेमध्ये काय झालं की इथं काही लोकांचे अवशेष सापडले, हाडं. ठीक आहे. अवशेष म्हणजे माणूस मृत मेल्याच्या नंतर सापडे आणि त्याचा जो DNA आहे तो तिबेटियन, बाजूला तिबेट नावाचा देश आहे आणि काही भारतीय या लोकांचा DNA सापडलेला आहे, मिक्स DNA. असं पहिल्यांदा इतिहासात झालं की मिक्स DNA हे असं कसं झालं. मग हिमालय पर्वत काय नेमकं बाबा जे तिबेट सोबत काहीतरी नाता, नुसती भिंत नव्हती हिमालय पर्वत म्हणजे की रस्ताही होता, हे प्रश्न पडायला लागले. सांस्कृतिक देवाणघेवाण, असं विवाह किंवा एकमेकाचं कल्चर ट्रान्सफर झालं कसं, हेही प्रश्न पडायला लागले. तर आता बघा त्याच्यावर आपल्याला थोडेसे काही प्रश्नही करायचे आहेत. काय आहे न्यू स्टडी रिपोर्टेड जेनोवाइड डाटा. आता जेनोवाइड डाटा, जेनोवाइड डाटा हे काय आहे. जेनोवाइड डाटा म्हणजे ते तुमच्या जीन्सच्या बाबतीचा डाटा. जीन्स तर कल्पना करा आपल्या एक जनरेशन ए वाली आहे, बी वाली, सी वाली, डी वाली, ई वाली, असल्या जनरेशन मध्ये काहीतरी DNA आहे. ठीक आहे. DNA आणि यांची अख्खी एक डायरी आहे. समजा एक डायरी कल्पना करा की अख्खीच अख्खी. मग आपण जेव्हा नवीन एखाद्या माणसाचा अवशेष म्हणजे त्यांचा सापळा सापडला की हे कोणत्या वर्षातले व्यक्ती आहेत, भूतकाळात कोणत्या वर्षी यांचे जन्म झाले असतील, हे कार्बन डेटिंगने शोधल्या जातं. कार्बन डेटिंगनं शोधल्या जाते, तारीख काढल्या जाते, डेट कार्बन 14च्या साह्याने. तर इथं काय झालं, या DNAचं अख्खं एक पुस्तक असल्यासारखं समजा आपण म्हणूया. त्याला म्हणतात जेनोम. जेनोमचा अर्थ सगळ्या लोकांचे, आपल्या पूर्वजांचे DNA आहे. आणि हे डीऑक्झिरायबोज न्यूक्लिक ऍसिड म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहासच सगळा त्या DNA मध्ये असते. आपले पूर्वज कसे होते अख्खा इतिहास. तर तो डाटा या जेनोम मध्ये राहतो, म्हणजे अख्खी हिस्ट्री सगळ्यांची राहते. आणि त्याचा तशा पद्धतीने नाही का अभ्यास करण्यात आला. म्हणते इथे जे अवशेष सापडले होते हिमालयात, या लडाखच्या एक काय आहे तिथं गुहा, केव म्हणजे गुहा. तर त्या गुहेत ज्या लोकांचे नाही का अवशेष सापडले त्याचा अभ्यास जेनोम वाईड डाटा म्हणजे सगळ्या पूर्वजांचे नाही का सगळे नाही का DNA घेतले आणि त्याच्यानुसार अभ्यास केला. तर सापडलं काय, तर अर्धे इंडियन आहेत, अर्धे उत्तर भारतीय आहेत. म्हणजे त्याच्या DNA अर्धा उत्तर भारतीयचा DNA सापडला, अर्धा तिबेटियन लोकांचा सापडला. लक्ष द्यायला म्हणजे मिक्स कल्चर कसं आहे झालं ते बघायचं. रिकवर्ड फ्रॉम द केव इन कारगिल डिस्ट्रिक्ट. हे कोण्या जिल्ह्यात सापडलं, तर कारगिल डिस्ट्रिक्ट. नाव काय त्याचं, कारगिल डिस्ट्रिक्ट. अँड देअर अँसेस्ट्री स्प्लिट्स ऑलमोस्ट एक्झॅक्टली डाऊन इन द मिडल. आणि अँसेस्ट्री म्हणजे त्यांचे पूर्वज समजा. आता हू वर द पीपल हू लिव्ड देअर डेड इन अ केव 4000 मीटर अबव द लडाख. तर हे जे आहे 400 मीटर वरे अशी एक गुहा आहे लडाख मध्ये. आणि ती लडाखी विलेज. वाय ऑलमोस्ट डज नोबडी अलाइव कॅरी देअर पर्टिक्युलर मिक्स ऑफ अँसेस्ट्री. आजपर्यंत असं मिक्स कधी का सापडलं नाही. तर स्टडी पब्लिश सायन्स ॲडव्हान्सेस. तर हा जो अभ्यास करत असते सायन्सचा DNA तर तो कुठं, तर सायन्स ॲडव्हान्सेस म्हणजे सायन्स ॲडव्हान्सेस हे अभ्यास केला जाते, सायन्सच्या क्षेत्रातला अभ्यास करते. पब्लिश त्याच्यात होते कोणते रिसर्च म्हणजे नवीन नवीन संशोधन विज्ञानाचे होते ते सायन्स ॲडव्हान्सेस मध्ये पब्लिश होते. त्यानंतर फ्रायडे हॅज रिपोर्टेड जेनोम वाईड डाटा फ्रॉम द 10 इंडिव्हिज्युअल. आणि याच्यात नाही का काय केलं, डाटा म्हणजे माहिती पब्लिक झाली किती लोकांची, तर 10 इंडिव्हिज्युअल्स म्हणजे याचा अर्थ 10 लोकांचा सापळे घेतले आणि त्याचा अभ्यास केला. ठीक आहे. 10 लोकांचे सापळे घेऊन. On the Friday, I reported genomic data from the 10 individuals recovered from the old lady spider cave.
आणि तुम्हाला जर त्या गुहेचं नाव जर पाहिजे असं काय आहे तर त्या गुहेचं नाव आहे ओल्ड लेडी, जुन्नी बाई, ओल्ड लेडी स्पायडर केव्ह, स्पायडर केव्ह. मग तुम्हाला असा प्रश्न जर आला तर त्या गुहेचं नाव काय आहे? ओल्ड लेडी स्पेंडर केव. ओल्ड लेडी स्पायडर. कोणत्या कोणत्या जिल्ह्यात झाला हे सगळं शोध? कारगिल. किती लोकांवर रिसर्च केला? 10. आणि कोणत्या याच्यात मासिकात पब्लिश होते? त्याच्यानंतर याचं दुसरं नाव आहे अभिस्रिंजामो. याला दुसरं नाव आहे अभिस्रिंजामो बाव. ते दुसरं नाव अभिस्रिंजामो बाव. त्याच गुहेचं नाव अभिस्रिंजामो काय? अभिस्रिंजामो बाव. ओल्ड लेडी स्पायडर केव्ह असं म्हणतात. त्यानंतर बघा हे पण कारगिल. रेडिओ कार्बन डेटिंग म्हणजे नेमकं आहे काय? आता याच्या सहाय्याने काय सगळं केले जाते शोध. तर बाळांनो रेडिओ कार्बन डेटिंगचा याचा अर्थ काय राहते कल्पना करा. आता मी जे सांगायला लागलोय कहाणीच्या पद्धतीने बघा. एक कार्बन 13 आहे, ठीक आहे, कार्बन 13. एक आहे कार्बन 12, कार्बन 16. हे रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप आहे. आयसोटोप म्हणजे किरण उत्सर्जन करते. किरण उत्सर्जन, किरण उत्सर्जन म्हणजे काय होते आता बघा तुम्हाला सांगतो. याचा मुख्य घटक जे आहे उदाहरणार्थ याची न्यूक्लियस मध्ये कार्बनच्या केंद्रकामध्ये एक ताकद आहे समजा, ठीक आहे. का आहे? ताकद प्रोटॉन न्यूट्रॉन केलेली. हा बिचारा नाही का एकदम स्थिर आहे. स्थिर म्हणजे शांत बसणारा कार्बन आहे, ठीक आहे. हा पण शांत आहे. हा थोडासा ताकदवर आहे, चंचल आहे. चंचल कार्बन 14. याच्यातली प्रॉब्लेम काय आहे? कार्बन 14तली जेवढी ताकद बाहेर जाईल आपल्या भाषेत सांगायला कार्बन 14चं रेडिएशन जेवढं जास्त होईल म्हणजे तो कमजोर होत जाणार, बरोबर आहे. त्याची ताकद कमी व्हायली म्हणजे काय व्हायला? ताकद कमी व्हायली म्हणजे काय व्हायला? कार्बन 14 त्या माणसाच्या हाडामध्ये आहे आणि किती हाड झिजलं ते म्हणजे कार्बन 14 किती कमी झाला, त्याचं उत्सर्जन झालं, हे लोक रिसर्च करतात. आणि त्याच्यावरून तुम्ही 15,000 वर्षापूर्वीचा हाड आहे, 20,000 वर्षापूर्वीचा तो सापळा आहे, 50,000 वर्षापूर्वीचा आहे. तर जेवढं उत्सर्जन झालं हे, जेवढा क्षीण झाला, जेवढा कमजोर झाला तो कार्बन 14, त्याच्यावरून लक्षात येते की किती हजार वर्षापूर्वीचा हाड आहे. त्याला म्हणतात कार्बन डेटिंग. काय म्हणायचं त्याला? सरळ भाषेत एखादा माणूस कमजोर हाडाने किती झाला तर तो डीएनए त्याच्या आतमधल्या टेस्ट वरून होते आणि ते टेस्ट करतात कार्बन 14 नावाच्या एका पदार्थ. लक्षात यायला लागलं म्हणजे ती घटक नाही का त्याच्या आतमधला शोधला जातो. आता याच्या माध्यमातून रेडिओ किती 1500 वर्षापूर्वीचं नाही का आहे हे लक्षात आलं. नंबर 2 ची गोष्ट याच्यातून काय आहे? 10 प्राचीन लोकांचं माहिती भेटली. कळालं 50% आणि 50% तिबेटियन आणि 50% इंडियन डीएनए आहे. हे एकमेव असं जगातला आता नाही का युनिक अँसेस्टरी म्हणजे असं एकमेव आनुवंशिक घटक झाला की 50% उत्तर भारतीय आणि 50% तिबेटियन असलेले त्याचे वंशज आहेत. आता ते नाही कुठं लुप्त झाले. लास्ट पॉप्युलेशन म्हणजे आता काही लोक ते लुप्त झाले असतील, कधी भारतात झाले असतील, काही पूर्ण संपले असतील. हे काही रिसर्च मध्ये कळलं नाही. त्यांच्या पूर्वजांचे त्यांचे आता जे पॅरेंट्स आहेत म्हणजे आता जे मुलं आहेत ते कुठं आहेत काही कळत नाही आहे, ठीक आहे. तर याच्यावरून फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्या पूर्वजांचा इतिहास कशा पद्धतीचा आहे ते कळते. कदाचित त्यांचं मायग्रेशन झालं असं म्हणजे स्थलांतरित झाले असतील त्या बेटावर म्हणून ते आता त्याचे पूर्वज सापडत नाही. किंवा ते लोक तिथे एकमेकात आपल्याला प्रश्न पडते की मिक्स कल्चर कसं काय झालं बाबा. तिबेटियन लोक आणि भारतीय लोक, उत्तर भारतीय यांचे डीएनए मिक्स कसे दिसायला लागले. कदाचित त्यांच्यात विवाह झाले असतील, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे नाही का कल्चरल कॉन्टॅक्ट कुठंतरी सांस्कृतिक नातं आला असेल एकमेकासोबत. तर अशा पद्धतीने बायोलॉजिकल नाही का एकमेकात ट्रान्सफर झाल्याच्या नंतर त्या गोष्टी घडल्या. आता याच्यातून आपल्याला काय प्रश्न येत असतो? प्रश्न आता लक्षात घ्यायचा आपल्याला. नेमका प्रश्न काय? पहिला प्रश्न
कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द ओल्ड लेडी स्पायडर केव, त्यालाच म्हणतात अभिश्रिंजामो बाव स्टडी. याच्यातून कोणती गोष्ट शिकली आता? जेनोम वाईड डीएनए अनालिसिस वॉज कंडक्टेड ऑन 10 एसिस्टेंट इंडिव्हिज्युअल्स रिकवर्ड फ्रॉम द केव. हे बरोबर आहे, बरोबर आहे, कारण 10 माणसं आले असते. त्याच्यानंतर डीएनए अनालिसिस केलं म्हणजे विश्लेषण केलं त्यांच्या डीएनएचं, जेनोमाइड केलं. दुसरी गोष्ट देअर इंडिव्हिज्युअल्स शो द अप्रॉक्सिमेटली 50% टीबीटी अँड 50% नॉन इंडियन अँसेस्ट्री. आता का हो 50% टीबीटीएन आहेत, 50% नॉट इंडियन, म्हणजे हे पण बरोबर. त्यानंतर देअर रिमेन्स वेअर डेटेड टू अबाउट 1500 इयर्स बिफोर द प्रेझेंट युजिंग रेडिओ कार्बन डेटिंग. तर ते 1500 वर्षापूर्वीचा आहे. हे रेडिओ ऍक्टिव्ह डेटिंग न कळालं, बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर काय यायला लागलं? सी यायला लागले. 1 2 3 कळायला लागलं. त्याच्यानंतरचा एक प्रश्न यायला लागला त्याच्यामध्ये पहा. एनिशियंट डीएनए इज प्रायमरीली युज्ड. प्राचीन डीएनए कशासाठी वापरतात? स्टडी टू द जेनेटिक मेकअप अँड मायग्रेशन पॅटर्न ऑफ एनिशियंट ह्युमन पॉप्युलेशन, डिटरमाइन द इपिसेंट्रिक अर्थक्वेक, मेजर ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साइड आणि एक्सट्रॅक्ट अँड आयडेंटिफाइड द मिनरल सोर्सेस. याचा अर्थ काय आला? हे प्राचीन डीएनएचा वापर कशासाठी झाला याच्यात? एक, तुमच्या जेनेटिक मेकअप किंवा मायग्रेशन, लोक स्थलांतरित झाले याचा अभ्यासासाठी झाला का? लोकांचं पॉप्युलेशन स्थलांतरित झाले याच्यासाठी. दुसरं, डिटरमाइन द इपिसेंट्रिक अर्थक्वेक, भूकंपाचं केंद्र शोधण्यासाठी नाही वापरलं का? नाही. त्याच्यानंतर ॲटमॉस्फिअर मध्ये कार्बन डायऑक्साइड किती आहे याच्यासाठी पण नाही. त्याच्यानंतर एक्सट्रॅक्ट अँड आयडेंटिफाइड मिनरल रिसोर्सेस, तर मिनरल रिसोर्सेसच्या शोधासाठी झालं का? नाही. फक्त काय आहे याचं? स्टडी ऑफ जेनेटिक मेकअप मायग्रेशन पॅटर्न ऑफ द एनिशियंट पॉप्युलेशन. म्हणजे त्याला म्हणायचं आहे या प्राचीन डीएनएचा अभ्यास कशासाठी वापर झाला? तर कशाचा अभ्यास करण्यासाठी? तर जेनेटिक जे बदल झाले ते एक, आणि दुसरं लोक एका जागेवरून दुसरीकडे मायग्रेशन झालं, स्थलांतर झालं. तर हा पॅटर्न प्राचीन माणसामधल्या लोकांमधला जे आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी एनिशियंट डीएनए महत्वाचा आहे. आणि तिसरा प्रश्न नाही काही काय आहे? Which of the following statement about the radio carbon dating? Radio carbon dating च्या संबंधित खाली बाकी कोणतं वाक्य आहे? कार्बन 14 is used, 14 is used to determine the age of organic remains. Carbon 14 is used to determine the age of the earth. Radio carbon dating is applicable only to metals. Radio carbon dating uses for the uranium 238. तर फक्त लक्षात ठेवा मी काय म्हणायचं. फक्त कार्बन 14 जे आहे याचा वापर आपले जे ऑर्गॅनिक म्हणजे जैविक घटक आहेत त्याचं वय शोधण्यासाठी लागतो. उदाहरणार्थ तुम्हाला तुमचं वय शोधायचं असेल तर कार्बन 14 नावाचा घटक याचा अभ्यास केला. आणि अजून लक्षात ठेवा, जर तुम्हाला कल्पना करा खडक आहे की नाही, खडक याचं वय जर काढायचं असेल तर कार्बन 14 वापरत नाही, युरेनियम 238 वापरतात. काय वापरतात? युरेनियम 238. आणि दुसरा एक शब्द वापरतात पोटॅशियम 12. तर कार्बन 14 हे प्राणी किती वर्षापूर्वीचा आहे शोधण्यासाठी वापरतात, आणि युरेनियम 238 आणि पोटॅशियम 12 हे खडकाचं वय शोधण्यासाठी, खडकाचं वय किती आहे हे शोधण्यासाठी हे वापरतात. लक्षात द्यायला हे एकत्र करू नका. हे आहे सजीवांच्या बाबतीत, हे आहे खडकांच्या बाबतीत. लक्षात द्यायला लागलं.